नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी सईबाई विद्या मंदिर, malaड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर कथा क्रमांक 81 सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे सत्याची अनुभूती. एकदा एका साधू महाराजांकडे एक तरुण आला आणि त्यांना म्हणाला, महाराज, मला सत्याची ओळख करून द्या. सत्य म्हणजे काय ते सांगा. महाराज हसले. त्यांनी अनेक गोष्टी आणि दाखले दिले, पण तरुणाचे काही समाधान झाले नाही. सत्य म्हणजे काय हे तो विचारतच राहिला. शेवटी साधू वैतागले. त्यांनी त्याला बाहेरून एक दगड आणावयास सांगितल्याप्रमाणे तरुणाने एक मध्यम आकाराचा दगड महाराजांना आणून दिला. साधूंनी तो दगड तरुणाच्या पायावर मारला. त्याला खूप वेदना होऊ लागल्या. तेव्हा तरुण महाराजांना म्हणाला, महाराज, हे तुम्ही काय केलेत? किती वेदना होत आहेत? तेव्हा महाराज म्हणाले, कुठे आहेत वेदना? मला तर त्या दिसत नाहीत. यावर तरुण म्हणाला, वेदना कधी दाखवता येतात का? फक्त त्याची अनुभूती येते. मग साधू महाराज हसले आणि म्हणाले, बाळ, सत्याचे देखील असेच आहे. सत्य कधी दाखवता येत नाही, ते अनुभवायचे असते. या कथेचं तात्पर्य, काही गोष्टी ह्या आपल्याला अनुभवानेच जाणून घ्यायच्या असतात. धन्यवाद.